तर चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद झाली। एक महत्त्वाची अपडेट आहे। नाशिकमध्ये राष्ट्रवादी आमदार हिरामण खोसकर यांना मोठा धक्का बसलाय, कारण त्यांच्या कन्या इंदुमती खोसकर यांचा पराभव झालाय। भाजपच्या चित्रा तांदळे या ठिकाणी विजयी झालेले आहेत। नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांना हा मोठा धक्का मानला जातोय। या संदर्भातली अपडेट आणि या संदर्भात चर्चा करूयात। मिलिंद सर, तर प्रभाग 26 मधून जयकुमार माने हे विजयी झालेले आहेत। जयकुमार माने माजी आमदार दिलीप माने यांचे बंधू आहेत। सोलापुरात प्रभाग 13 आणि 26 मध्ये भाजप विजयी झाली आहे। प्रभाग 26 मधून जयकुमार माने हे विजयी झालेले आहेत। तर मुंबईच्या या सगळ्या विजयासंदर्भात, भाजपच्या संदर्भात नितेश राणेंची प्रतिक्रिया पाहूयात। नितेश राणे म्हणजे दोन्ही राणे बंधूंनी मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता आणि त्यांनी एक ट्विट केलं आहे। त्या ट्विटच्या ते वाचून आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया बघून ते एवढ्या मोठ्या प्रमाणात हसतायत। त्याच्यात त्यांनी उद्धव ठाकरे आणि पेंग्विन यांना अच्छा बाय बाय जय महाराष्ट्र असं म्हटलेलं आहे आणि म्हणून ही त्यांची अशा प्रकारची प्रतिक्रिया आहे। पण मला असं वाटत नाही की या पद्धतीचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुंबईत पराभव झाला आहे। नितेश राणे यांनी ज्या प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे, अर्थात त्यांनी खूप टोकाची टीका आत्तापर्यंत केली होती, पण 73 जो आकडा आहे तो काही टाटा बाय बाय अच्छा जय महाराष्ट्र हे सांगत नाही। एका अर्थी त्यांचं म्हणणं बरोबर आहे। अच्छा टाटा बाय बाय, कारण तुमचं सरकार येणार नाही आहे, त्यामुळे अच्छा टाटा बाय बाय हे म्हणणं त्यांच्या स्वभावाला आणि त्या दोघांच्या ज्या परस्पर मधुर संबंध आहेत त्या मधुर संबंधाला साजेसच आहे। त्यामुळे राणेंसारखं वागत आहेत। ठाकरेंना धक्का हा असा आहे की राणेंसारखं वागायला लागले, हा प्रॉब्लेम आहे। आणि काय सांगते? मला असं वाटतं नितेश राणेंना हसण्याचं कारण म्हणजे ज्या मराठी माणसासाठी उद्धव ठाकरे लढत होते तो मराठी माणसाची काही मतं मिळाली नाहीत आणि मुस्लिम मतं मिळाल्यामुळे संख्या वाढली, पण आता ते खांद्यावर एक ओझं आलं आहे की आता विरोधी पक्ष म्हणून महापालिकेत जाताना उघड मुस्लिम समर्थनार्थ भूमिका घ्यावी लागेल आणि ते आपलं हिंदुत्व असल्याचं सांगावं लागेल। कदाचित याच्या कल्पनेने हसायला आलं असेल मला, पण शिवसेनेची म्हणजे शिवसेना ठाकरे गटाची ही थोडीशी बिकट अवस्था आहे। जरी आकडा मोठा दिसत असला तरी त्यांना कोणाची मतं मिळालेत हे एकदा कळलं की मग त्यांना भूमिका घेताना अवघड होणार आहे। आत्ता थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आपल्यासोबत कोणी नाही, पण त्यांचे जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आणखीन सहकारी आहेत, आपण त्यांच्याहीकडनं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि यांच्याहीकडनं प्रतिक्रिया घेऊयात। खरंच हा उद्धव ठाकरे यांचा पराभव आहे? म्हणजे नितेश राणे ते म्हणतात तसं टाटा बाय बाय अच्छा जय महाराष्ट्र? मला वाटतं नितेश राणे जे करतायत त्याला थिल्लरपणा असं म्हणतात आपल्या मराठीमध्ये। म्हणजे त्यांच्या वडिलांची राजकीय कारकीर्द जी आहे ती शिवसेना पक्षातनं तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या दोन्ही भावांचं सुद्धा राजकीय बस्तान बांधण्यात आलं। त्यामुळे त्यांनी मराठीमध्ये एक शब्द आहे कृतघ्नपणा, हे जे काय हसतायत ना याला कृतघ्नपणा असं म्हणतात आणि ही महाराष्ट्र धर्म किंवा महाराष्ट्र संस्कृती असल्या कृतघ्नपणाला अजिबात थारा देत नाही। त्यामुळे उद्धव ठाकरे सोबत त्यांनी मनसेला घेतलं। मला असं वाटतं की लढले होतो चांगल्या पद्धतीने आणि ते लढले आणि 78 सीट्स पण निवडून आणलेल्या आहेत, त्याचा आपण आदर राखला पाहिजे। आणि छत्रपतींच्या काळात तुम्हाला एक मी किस्सा सांगतो की छत्रपतींनी कल्याणच्या सुभेदाराचा पराभव केला आणि त्याची सून ते त्यावेळेचे सैनिक घेऊन आले त्याच्याकडे। महाराजांनी तिला काय केलं, तिचा सन्मानाने शत्रूच्या स्त्रीचा सन्मान केला आणि इथे हे कसली राजकीय संस्कृती हे घडवत आहेत राणे बंधू। त्यामुळे हे थिल्लरपण आहे आणि महाराष्ट्र संस्कृतीवरचा डाग आहे अशा पद्धतीचा। ठीक आहे।